सीमा पवार या गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून ठाण्यामध्ये काम करत आहेत. ठाण्यातील साठेवाडी परिसरामध्ये त्या वास्तव्यास असून 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना त्याने अनेक महिलांना विविध प्रकारे मार्गदर्शन करीत मदत पोहोचवली आहे. शिवाय आपल्या कौटुंबिक जीवनात आलेल्या अडचणींसमोर न डगमगता आपल्या कलागुणांना वाव देत त्यांनी परिस्थितीवरती मात केली आहे. आपल्या कलागुणांना वाव देत आपली आवड जोपासत त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देखील दिलं आहे. अंगणवाडीतील सेवेसोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता घरामध्ये झेरॉक्स काढणे, त्याचबरोबर शिलाई काम करत बॅग आणि कपडे शिवून त्यातून मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी महिलांना एक अनोखा असा संदेश देखील दिला आहे. संकटाच्या काळामध्ये महिलांनी न डगमगता आपल्या कलागुणांना वाव देत परिस्थितीवरती मात केली पाहिजे असा संदेश देत त्यांनी समस्त महिलांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझं नाव सीमा संजय पवार आहे. मी ज्ञान साधना कॉलेज साठेवाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे. मला अंगणवाडी सेविका काम करताना खूप आनंद होतो, कारण का इतर महिलांना मी सर्व गोष्टीमध्ये त्यांना माहिती देऊ शकतो किंवा त्यांच्याशी माझं एकदम घरच्यासारखं रिलेशन आहे. त्यांच्याशी एवढे संबंध चांगले आहेत की माझे एक घरगुती असं एक फॅमिली, म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर सारखं राहतो. आणि मी आहे ना माझं आयुष्य जगत असताना मला भरपूर अडचणी आल्या. माझी मुलांचं शिक्षण वगैरे करताना मला आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. त्याच्यामुळे मी घरी शिलाई काम करायचं, हे घरघंटी दळण वगैरे दळण द्यायचं, झेरॉक्स काढण्याची कामं. ह्याच्यामुळे माझी आर्थिक परिस्थितीला मला तोंड देता आलं. त्याच्यामुळे मला पैसे भेटले. त्याच्यामुळे माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. माझा एक मुलगा डॉक्टर झाला. डॉक्टरचं शिक्षण पूर्ण झालं. एक मुलगा फार्मासिस्ट आहे. हे शिक्षण पूर्ण करायला मी स्वतः पैसे कमवून त्यांना शिक्षणासाठी पूर्ण व्यवस्थित म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह केला. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेला काम करण्याची संधी आहे. त्यांच्याकडे फक्त आत्मविश्वास हवा की आपण काम करू शकतो. आपण दुसऱ्यांवरती निर्भून असं राहू शकत नाहीये. आपण स्वतः काम करून स्वतः पैसे कमवून स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. आणि त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये भरपूर मार्ग आहेत की बाबा आपण वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा काम करून घरातून बाहेर पडलं की काम करून पैसे कमवून उदरनिर्वाह करू शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही महिलेनं खचून जाण्यासारखं काहीच नाहीये ह्याच्यामध्ये. आपण फक्त स्वतःला विश्वास पाहिजे की बाबा मी हे करू शकतो किंवा मी माझं कुटुंब हे करू शकतो, सांभाळू शकतो, की बाबा कोणाची गरज नाहीये किंवा कोणाकडून असं काय घ्यायची किंवा कोणी आपल्याला मदत करावी अशी गरज वाटत नाही मला. की आपण पैसे कमवले, आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकलो की महिला सबळ होते, म्हणजे स्वतःवरती हे करू शकते.